Zee 24 तास एक पाऊल पुढे। ज्ञानेश्वरी सांगते की नगरेची रचावी, जलाशय वसवावी, जलाशय संपवावी असं ज्ञानेश्वरी सांगत नाही। ही गोष्ट आसाराम बापूंनी ध्यानात घेतली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट धार्मिक बाबीने की जे लोक सद्गुरू गुरु महाराज स्वतःना म्हणवतात त्यांच्याबद्दल एक ओवी तिथे ज्ञानेश्वरीमध्ये येते की मजर उदयी सद्गुरू तेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी। विवेकावर अत्यादर लोकांचा वाढवणे हे सद्गुरूंचं काम आहे, गुरूंचं काम आहे। इथे विवेक पायदळी तुडवला जातोय। पाण्याचा क्रिमिनल अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचं हे पाण्याचं खरं म्हणजे उधळमाधळ होतीये आणि त्याला जर ते अशा प्रकारे तर ते संत आहेत का इथपासून प्रश्न होतो। अमोल फक्त शेवटचं एक सांगतो याच्यावर आता जर आपला जो प्रश्न आहे की कारवाई होणार का, तर ह्या देशाचं दुर्दैव आहे आपल्या कायद्यांची सीमा रेषा ही पर्यावरणाच्या कुठल्याही कायद्यामध्ये प्रदूषणाच्या विरुद्ध दंड आहे, परंतु नैसर्गिक साधन संपत्तीची जर कोणी अशी उधळपट्टी केली तर दुर्दैवाने कुठल्याही दंडाची तरतूद नाही। कारण तशी असती तर कॉर्पोरेट कंपन्यांना सुद्धा जादा पाणी वापरता आलं नसतं त्यांच्या सोयीसाठी। म्हणून आता ह्या देशाचा कायदा आहे त्याची एक मर्यादा आहे, त्यामुळे झाला तर फक्त कोर्टाच्या आदेशाचा भंग एवढीच त्यांच्यावर कारवाई होईल असं मला वाटतं। बिलकुल आपल्याबरोबर ॲडव्होकेट विष्णू गवळी आहेत ज्यांनी ही याचिका केलेली आहे। विष्णूजी, जसं विश्वंभर चौधरी म्हणतात की अशा प्रकारे कुठली कायद्यात तरतूदच नाहीये आणि दुसरी गोष्ट सरकारची इच्छाशक्ती किती असेल हा त्याहून महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही याचिका दाखल केली आहे, काय नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ही याचिका दाखल केली आहे आणि याच्यातून नेमकं काय साध्य व्हावं असं तुम्हाला वाटतं आणि काय होईल असं तुम्हाला वाटतं? आज संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत ओरपळतोय हे आपल्या प्रत्येकाला ज्ञान आहे। आता विश्वंभर चौधरी जे बोलले कारवाई होणार नाही तर हे चुकीचं आहे। आज सकाळीच ज्यावेळेला आम्हाला माहीत पडलं की नवी मुंबईत इथे होळी खेळणार आहेत, नवी मुंबईतल्या महापालिकेचं पाणी वापरणार आहेत, मी इथल्या महापालिका आयुक्त भास्कर वानखेडेंशी बोललो, पोलीस आयुक्त शर्माजींशी बोललो आणि त्यानंतर पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवांशी बोललो आणि त्यांना विनंती केली की आमच्याकडे असं काही झालं नाही पाहिजे। आणि पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांनी आश्वस्त केले की आमच्याकडून एक पाण्याचा थेंब जाणार नाही। त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पडलं थोडक्यात। परंतु दुर्दैव असं आहे की ठाणे महापालिकेतून त्यांनी पाणी आणलं। आसाराम बापू स्वतःला संत म्हणवतात, ते ज्येष्ठ आहेत, वडीलधारी आहेत, पण त्यांना हे कळलं पाहिजे संत कोण असतो। मी ज्या मंगळवेढ्यातून येतो त्या मंगळवेढ्याला ज्यावेळेला दुष्काळ पडला तर सोलापूर जिल्ह्यात दामाजी पंतांनी धान्याची कोठारं खुली केली, स्वतः तुरुंगात चालले होते। हा आदर्श म्हणजे संत। भय्यूजी महाराजांनी आता थोड्या वेळापूर्वी जे काही सांगितलं त्याचा आदर्श घ्या ना तुम्ही। आणि दुर्दैव या महाराष्ट्राचं असं बोलू नये, महाराष्ट्रात आजही चांगली लोक आहेत। आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरलो, तिथली परिस्थिती बघितली आणि प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे या माणसाने त्यांना जेवढं शक्य आहे त्या पद्धतीने जिथे 8 दिवसातून एक टँकर पाणी यायचा तिथे गावोगावी टँकर पुरवण्याचा प्रयत्न केला। नाही बरोबर आहे विष्णूजी, मुद्दा असा आहे की कायद्यामधल्या ज्या ज्या काही तरतुदी आहेत नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर केल्याप्रकरणी आणि अशा प्रकारे बेहिशोबी वापर केल्याप्रकरणी नेमकी काय कारवाई होऊ शकते। मला तुम्हाला एवढंच विचारायचं की आता कोर्टाने नेमकं काय करावं, कुठली शिक्षा आसाराम बापूंना मिळावी अशी तुमची अपेक्षा आहे? आपण माननीय न्यायालयाला एवढी विनंती केलेली आहे की ज्या आसाराम बापूंनी नागपुरामध्ये एवढा प्रचंड लाखो लिटर पाणी वाया घालवलं, आता नवी मुंबईत आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी। आणि ती फक्त प्रतिबंधात्मक कारवाई असं अजून कुठे होळी खेळू नये अशी नव्हे तर त्यांच्यावर दंडात्मकही कारवाई करून 50,000 टँकरचे पैसे वसूल करावे आणि ते ग्रामीण भागात जिथे जिथे दुष्काळ येतात दुष्काळग्रस्तांना पाण्याचं वाटप करावं। आणि याच संदर्भात मी एक अजून आवाहन करू इच्छितो की आसाराम बापूचे जे भक्त आहेत जे आज प्रसार माध्यमांवर मीडियावर दगडफेक करतायत पत्रकारांवर, त्यांनी आत्मसंशोधन करावं। जर तुम्ही खरोखरच चांगली माणसं असाल, पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवण्यापेक्षा त्या ग्रामीण भागात जा, तिथे लोकांची सेवा करा, त्यांना पाणी पुरवठा करा। आज जनावरं कत्तलखान्यात चाललात, गायी म्हैशी कत्तलखान्यात चाललात, बैल कत्तलखान्यात, त्यांना थांबवा, त्यांची सेवा करा। त्यावेळेला विचार करता येईल की तुम्ही नक्की खरोखर आध्यात्मिक गुरु आहात का।
बिलकुल, हा प्रश्न आपण विचारूया. आपल्याबरोबर काही वेळातच डॉक्टर सुनील वानखेडे येणार आहेत, जे आसाराम बापूंची बाजू या शोमध्ये मांडणार आहेत. त्यापूर्वी आपण अभिनेते जयवंत वाडकर आपल्या सोबत आहेत. जयवंतजी, तुम्ही सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून होळीचं रंगपंचमीचं आयोजन करत असता. मात्र अशा प्रकारे जी पाण्याची उधळपट्टी गेल्या 2 दिवसांमध्ये चाललेली आहे, नासाडी सुरू आहे, याविषयी तुमचं मत काय आहे? या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसे बघता? एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, दुसरीकडे अशी नासाडी होते. अशा प्रकारची भावना एखाद्या संत म्हणवल्या जाणाऱ्या माणसाला का होत असावी? काय वाटतं तुम्हाला? नाही, खरंच अतिशय दुर्दैवी दिवस आहे म्हणा आजचा. कारण एवढं पाण्याची सगळीकडे गरज आहे, दुष्काळ सगळीकडे असताना सुद्धा मी कालही बघितलं होतं नागपूरला, ते आपले पिचकारी म्हणजे आपण खेळतो आणि ते लहान मुलांसारखं ते सगळं चाललं होतं आणि त्यातून ते पाणी उडतंय कलरफुल. आणि आज त्याची पुनरावृत्ती केली त्यांनी, पुन्हा ते केलंय आणि त्याला कोणीच निर्बंध आणलेला नाही. आणि त्याला नशीब म्हणजे तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवी मुंबईच्या पाणी त्यांना नकार दिला आणि ठाण्यातून पाणी आणलं गेलं. पण हे खरंच थांबलं पाहिजे. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. कारण का मला असं वाटतं, मी गेल्या वर्षी सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होता, पाणी आम्ही कमी वापरलेलं होतं. यावर्षी आम्ही जी होळी करणार आहोत त्या सुकी होळी म्हणूनच आम्ही करणार आहोत. आम्ही पाणी अजिबात वापरणार नाहीत, हे आम्ही ऑलरेडी ठरवले आहे आणि आधीच ठरवलेलं होतं. आणि मला असं वाटतं तो सगळ्यांनी त्या सारासार विचार केला पाहिजे. मला आठवतं की मी बँक ऑफ इंडियाचं आमची ब्रांच आहे जवाहरला आणि तिकडच्या काही गाव आम्ही दत्तक घेतले होते बँक ऑफ इंडियाने. तेव्हा मी, विजय पटकर, प्रदीप पटवर्धन, जेवढे आम्ही बँकेतले लोक आम्ही गेलो होतो तेव्हा मी पाहिलंय. कारण तिथे पाणी आणण्यासाठी काय करावं लागतं, 10 किलोमीटर चालावं लागतं, मग दरीत खाली उतरावं लागतं आणि त्या तिकडे उतरल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा त्यांचे नंबर आहेत, पहिला कोणाचा, दुसरा कोणाचा, तिसरा, आणि मग ते पाणी घेऊन पुन्हा वर यायचं, पुन्हा 10 किलोमीटर बाई चालत येते आणि मग 1-2 अंडे घेऊन येते. ही परिस्थिती मी बघितल्या गेल्या म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षांपूर्वी. पण ती आज तशीच परिस्थिती आज सगळ्या ठिकाणी आहे. आणि आता तर आपण यावर्षी तर बघितलं तर फारच वाईट परिस्थिती आहे. तर अशा वेळी हे पाणी वापरलंय आणि इतकं आज आणि मीडियावर पण ते प्रॉब्लेम केला त्यांनी, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी मला असं वाटतं गव्हर्नमेंट तर केलंच पाहिजे, यांनी शासनानं नक्कीच कारवाई केली पाहिजे दंडात्मक. आणि मला असं वाटतं आसाराम बापू आहेत, जेवढी लोक आहेत ही अशी संत लोक जी म्हणवतात, आणि ते आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की आसाराम बापू एका नक्कीच 2,500 ते 3,000-4,000 लोक येत असतात. तुम्ही त्यांच्याकडे बघाल तर प्रत्येक बाहेर स्टॉलवर काही अगरबत्त्या त्यांनी बनवलेल्या असतात, काही गोष्टी त्यांचे फोटो असतात. आपण त्याची कॉस्ट 15 रुपये पकडली आणि 2,500 लोक आलेली असतील, त्यातल्या 1,000 लोकांनी जरी ते घेतलं तरी किती पैसे होतात. त्याचं कुठेतरी अकाउंटेशन त्याला विचारणारी पाहिजे. मला असं वाटतं शासनाने ते विचारलं पाहिजे. बरोबर, त्याची जबाबदारी निश्चित करायला पाहिजे, त्याची अकाउंटेबिलिटी निश्चित करायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. आपल्याबरोबर सध्या संत आसाराम बापू आश्रमाचे केंद्रीय मीडिया प्रभारी डॉक्टर सुनील वानखेडे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी आपण फोनवरून संवाद साधतो आहोत. डॉक्टर वानखेडे, या तुमच्याकडे येण्यापूर्वी आतापर्यंत जे इतर 3 पाहुणे आपले बोलले, त्या तिघांनाही हा प्रकार पसंतीला आलेला नाहीये, ज्यांनी किंबहुना सगळ्यांनी त्याच्यावर अत्यंत तीव्र अशा शब्दामध्ये टीका केलेली आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की आसाराम बापूंना महाराष्ट्रातला दुष्काळ दिसत नाहीये का? का एवढी पाण्याची नासाडी केली गेली? काल ही नासाडी केली गेली, त्यानंतर टीकेची झोड उठल्यावर तरी त्यांना साक्षात्कार हवा होता, आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली गेली. या सगळ्या प्रकाराला काय म्हणायचं? सबसे पहली बात तो जो आप बोले लाखों लीटर पानी की बर्बादी की है, लाखों लीटर पानी के लिए इसका अर्थ समझते हैं आप? लाखों लीटर पानी के लिए कितने टैंकर चाहिए आपको पता है? बापू जी एक टैंकर में 2,000 लीटर पानी आता है, आप बोलते लाखों लीटर पानी की बापू ने बर्बादी की है, ये कहना क्या उचित है? ठीक है, तो आप बताइए कि कितने लीटर पानी की बर्बादी की? जी, प्रति व्यक्ति एक व्यक्ति पे 50 ग्राम के हिसाब से पानी का उपयोग करते हैं और लाखों लोगों को 6,000 लीटर में होली खिलाई जाती है. अगर एक व्यक्ति केमिकल के रंग की होली खेलता है तो उसको 50 से लेके 500 लीटर तक पानी लगता है. महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड जो है, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड की ये रिपोर्ट है.
मैं नहीं बोल रहा हूँ, ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड की रिपोर्ट है। इसमें डॉक्टर फ्रांसिन पिंटो के अनुसार रासायनिक रंगों से होली खेलने के बाद उनको धोने के लिए 35 से 500 लीटर पानी की प्रति व्यक्ति प्रतिदिन खर्च कर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।